नमस्कार मित्रांनो, मी सतीश. आज आपण खूप महत्त्वाचा असा सराव पेपर 4थीचा बघणार आहोत. विषय आहे गणित. 100% इम्पॉर्टंट आहेत आणि उद्या जे तुम्हाला क्वेश्चन येणार आहेत ते ह्या टाईपचेच येणार आहेत. याच्यात काहीच चेंज होणार नाही. तरी तुम्ही नाही का त्याआधी व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असेच नवीन-नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जातील आणि महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपल्या चॅनलचं नाव आहे एस-व्ही-टी टेक्निकल. तेवढं पहिले चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आता आपण वन बाय वन क्वेश्चन बघूया. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो, लक्ष देऊन बघा तुम्ही. पहिला क्वेश्चन काय तुम्हाला येणार, ऑब्झर्व द फिगर बिलो अँड राईट राईट अँगल, ॲक्यूट अँगल और ऑब्ट्यूज अँगल इन ईच बॉक्स. म्हणजे तुम्हाला काय दिलेले आहे, 3 डायग्राम दिलेले आहेत. त्याच्यातला ॲक्यूट अँगल कोणता, ऑब्ट्यूज अँगल कोणता आणि राईट अँगल कोणता हा तुम्हाला ओळखायचा आणि त्याचं नाव लिहायचं आहे. तर उद्या जो सराव पेपर होणार आहे मित्रांनो, त्यामध्ये हेच प्रश्न येणार आहेत. काय 100% हेच येणार आहे. तर पहिला कोणता अँगल आहे आपला, ॲक्यूट अँगल आहे. जो 90 डिग्रीपेक्षा छोटा असतो त्याला काय म्हणतो आपण, ॲक्यूट अँगल. आणि जो 90 डिग्री असतो त्याला म्हणतो राईट अँगल. हा आहे राईट अँगल. आणि ऑब्ट्यूज अँगल म्हणजे हा 90 डिग्रीपेक्षा मोठा असतो. कळलं इथपर्यंत? आता पुढचा एक्झाम्पल बघूया. आता पुढचा क्वेश्चन काय आपला बाळांनो, राईट द नेम ऑफ फिगर. आता तुम्हाला दिलेल्या डायग्रामचे नाव लिहायचे आहे. पहिलं काय दिसतंय आपल्याला, एक सर्कल दिसतंय आणि त्याला सेंटर केलेलं आहे, म्हणजे तेच झालं सेंटर ऑफ सर्कल, बरोबर. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय दिलेलं आहे, एक लाईन ओढलेली आहे अर्धवट, बरोबर. ती पूर्ण मध्ये सर्कलच्या मध्ये नाही, म्हणजे ही झाली कॉर्ड. त्यालाच काय नाव आहे आपलं, कॉर्ड. त्यालाच काय म्हणतो आपण, जीवा. आता ही डायमीटर, बरोबर. सर्कलचे 2 भाग केले त्यांनी, इकडं पण आणि इकडं पण, ते झाले डायमीटर. नेक्स्ट काय, रेडियस. त्यालाच काय म्हणतो आपण, त्रिज्या. चला पुढचा क्वेश्चन बघूया. आता लुक ॲट द फिगर अँड कम्प्लीट द टेबल बिलो. हा 3 मार्काला तुम्हाला क्वेश्चन येणार उद्या. लुक ॲट द फिगर अँड कम्प्लीट द टेबल बिलो. आता तुम्हाला 3 फिगर दिलेले. इथं काय दिसतंय आपल्याला, ट्रायंगल दिसतंय, इथं स्क्वेअर दिसतोय आणि इथं रेक्टँगल दिसतोय, बरोबर. तुम्हाला काय करायचंय, नेम ऑफ साइड आणि नेम ऑफ व्हर्टायसेस लिहायची त्याची. हे बघा, नेम ऑफ साइड आणि नेम ऑफ व्हर्टायसेस लिहायची. साइड कोणती, आता इथं साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी. हे बघा इथं मी ते लिहिलंय. आणि नेम ऑफ व्हर्टायसेस म्हणजे त्यांच्या कॉर्नरचे नाव लिहायची. तर कोणते, ए बी सी असे 3 कॉर्नर आहे, बरोबर, ए बी सी. दुसरे डायग्राम बघूया आपण आता स्क्वेअरची. हा ट्रायंगल आहे, हा स्क्वेअर आणि हा रेक्टँगल म्हणजे आयत. स्क्वेअर म्हणजे चौरस आणि हा त्रिकोण, बरोबर. तर आता जो स्क्वेअर आहे त्याचे आपल्याला साईड लिहायचे आहेत. ते कोणत्या कोणत्या आहे, साईड पी क्यू, साईड क्यू आर, साईड आर एस आणि साईड एस पी, असे 4 साईड आहेत. आणि पुढे कॉर्नर कोणते, म्हणजे त्याचे कोपरे 1 2 3 4, पी क्यू आर एस हे त्याचे कोपरे, इथं लिहिलेत आपण. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, रेक्टँगल, बरोबर. त्याचे आपल्याला साईड्स लिहायचे आहेत. तर साईड काय, एल एम, एम एन, एन ओ आणि ओ एल, असे 4 साईड आहेत, ते इथे लिहिले आहेत मी. पुढचं व्हर्टायसेस कोणते आहे, एल एम एन आणि ओ, हे त्याचे 4 व्हर्टायसेस आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट क्वेश्चन 4 मध्ये राईट द नेक्स्ट 3 नंबर. म्हणजे तुम्हाला या संख्या दिलेल्या आहेत 300, 399, 200 आणि 597. याच्या पुढचे 3 संख्या नेक्स्ट म्हणजे पुढील येणार आहेत. तर ते आपण लिहिलेत 400, 401, 402, 201, 202, 203, 598, 599 आणि 600. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राईट द 3 प्रिवियस नंबर. आता प्रिवियस म्हणजे मागील, तर मी ऑलरेडी लिहून ठेवलेले आहे. आता 600च्या आधी काय येतं, 599, 598 आणि 597. आता 369च्या आधी काय येतं, 368, 367, 366. 299च्या आधी काय येतं, 298, 297 आणि 296. कळलं तुम्हाला? सेम हेच क्वेश्चन येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन 6 बघूया. रीड द फॉलोइंग नंबर अँड राईट देम इन वर्ड. म्हणजे तुम्हाला नाही काय नंबर दिलेले ते अक्षरामध्ये लिहायचे. तर काय आहे, 20,000, दुसरी 68,000, तिसरी 79,000, चौथी 80,000, 54,000. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. राईट द नंबर फ्रॉम द एक्सपांडेड फॉर्म. तुम्हाला आता एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे, त्याच्यामधून नंबर लिहायचे. तर सिम्पल आहे, 3,257 ते इथं लिहिलं आहे मी. दुसरी काय, इथं 10,000, इथं 5,000 आहे आणि प्लस 1. याची बेरीज बेरीज केली किती येणार, 50,001. नेक्स्ट क्वेश्चन काय, 4,000 + 500 + 10 + 3 म्हणजे 4,513.
नेक्स्ट 70,000 प्लस 80 प्लस 3 म्हणजे 70,083. नेक्स्ट आता इथं 20,000 प्लस 300 प्लस 40 प्लस 5 किती झालं? सेम आहे. हे लिहायचं, हे लिहायचं, हे लिहायचं, एक एक संख्या लिहायची म्हणजे 20,345. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. राईट द स्मॉल नंबर अँड बिगर नंबर. आता तुम्हाला नंबर दिले दोन दोन, त्याच्यामध्ये स्मॉल कोणता आणि बिगर कोणता ते ओळखायचं आहे. आता इथं कसं आहे 2123 आणि इथं 1900 म्हणजे ही स्मॉल आहे आणि बिगर आहे. याच्यात सेम 2342 आणि 2432. इथं 300 आणि 400 म्हणजे ही स्मॉल झाली आणि ही बिग झाली, ते इथं मी पुढे लिहिलंय. नेक्स्ट 9542 आणि 9549 असे दोन दिले तर 42 ही स्मॉल आहे आणि 49 ही मोठी. आलं लक्ष तुमच्या. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. आता तुम्हाला असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, चढता क्रम, आणि डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम, असे दोन क्रम लिहायचे. तर ते आपण वन बाय वन बघूया. पहिली संख्या काय दिलेली तुम्हाला 2345, 2349 आणि 2347. तर असेंडिंग ऑर्डर कशी होईल? सगळ्यात लहान कोणती आहे? 2345 ती इथं लिहिली. दुसरी लहान कोणती आहे? त्याच्यापेक्षा थोडी मोठी 2347 आणि त्याच्यापेक्षा मोठी कोणती? 2349. हे झाला असेंडिंग ऑर्डर म्हणजे चौथा क्रम. आणि उतरता क्रम कसं? विरुद्ध, मोठ्याकडून लहानाकडे जायचं. आता ही सगळ्यात मोठी आहे 2349, नंतर 2347 आणि लास्टला कोणती आली? 2345. आता नेक्स्ट अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. 6000 दिलेले आहे, 5070 दिलेले आणि 3007 दिलेले. म्हणजे याच्यातली असेंडिंग ऑर्डर कशी होईल? सगळ्यात लहान 3000 आहे म्हणून ती इथली 5000 2 नंबरला आणि 6000 3 नंबरला, असं चढता क्रम नेलाय आपण. आणि डिसेंडिंग ऑर्डर कशी होईल? मोठ्याकडून लहानाकडे. इथं 6000 येईन, इथं 5000 येईन, इथं 3000 येईन. आता ऑड आणि इवन नंबर म्हणजे माहिती आहे तुम्हाला. ऑड म्हणजे काय? 1 3 5 7 9 आणि इवन म्हणजे काय? 2 4 6 8 0. म्हणजे एकच स्थानी ज्यावेळेस तुमचं 0 2 4 6 8 अशी संख्या येईल त्यावेळेस ती इवन नंबर होईल. आणि ऑड नंबर म्हणजे काय? त्या संख्या सोडून 1 3 5 7 9 अशा जर एकच स्थानी म्हणजे युनिट प्लेसला आल्या तर त्या होतात ऑड नंबर. आता 35 इथं 5 म्हणजे ती झाली ऑड नंबर, बरोबर. युनिट प्लेसला 5 आहे ना. 7 पण ऑड नंबरमध्ये, 2 इवन नंबरमध्ये, इथं 0 इवन नंबरमध्ये, 43 ऑड नंबर, 34 इवन नंबर, 51 ऑड नंबर, 56 इवन नंबर, 88 इवन नंबर आणि 79 ऑड नंबर. आलं लक्षात. आता लास्ट क्वेश्चन काय तुम्हाला एक पेपरचा, अरेंज द व्हर्टिकली अँड ॲड. म्हणजे तुम्हाला काय करायची? ॲडिशन करायची. ॲडिशन आता तुमचा टेक्स्टबुक मधला चॅप्टर आहे, तो तुम्ही शिकलात आहात. आता त्याच्यावर क्वेश्चन कसा येणार आहे? तुम्हाला ॲडिशन करायची. तर काय 8509 प्लस 3658 म्हणजे व्हर्टिकली आपण मांडणी करून घेतली आणि त्याची बेरीज करायची. किती आली याची? 12,167. आता दुसरं काय 9076 प्लस 4953 याची बेरीज किती आली? 14,029. आणि थर्ड एक्झाम्पल काय 6841 प्लस 7515 याची बेरीज किती आली? 14,356. अशा प्रकारे आपला सर्व पेपर सोडून झालेला आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि छानशी कमेंट करा. थँक्यू.